मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिनकर सामान आवरून जो निघाला तो 6 महिने त्याचा पत्त्याच नव्हता. तो माझ्याकडे फिरकला नाही किंवा मीही त्याचा अंधेरीला शोध करायला गेलो नाही. चाळीतले त्याचे दोस्तदार मात्र अधूनमधून डोकावून जात. सलमाकडे जाताना मला त्याची हटकून आठवण होई. असाच एकदा मी गिरगावातल्या सेंट्रल सिनेमाजवळ वळून व्हॉइस ऑफ इंडिया चहा पीत बसलो होतो. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक इसम येऊन बसला. तो दिनकरच निघाला. होतास रे कुठे इतके दिवस? मी त्याच्या चेहऱ्याकडे आणि अंगातल्या कपड्यांकडे पाहत म्हणालो. त्याच्या चेहऱ्यावर बरीच तुकतुकी चढलेली होती आणि कपडेही नव्यापैकी दिसत होते. एकूण तो झोकात होता. अरे सवडच मिळाली नाही बघ, दिनकरने हसत हसत उत्तर दिलं. कसं काय चाललंय? मी विचारलं. एकदम मजेत. टेबलावर बोटाने ताल धरत तो म्हणाला. आमच्या वहिनी साहेब काय म्हणतायत? तो लाजला. थोडा वेळ गप्पच राहिला. बरे आहेत. स्वयंपाक छान करतात तुमच्या वहिनी साहेब. एक दिवशी ये ना आमच्याकडे. केव्हा येतोयस बोल? येईन रे येईन. येईन बिईन काही नाही. नक्की कधी येतोयस ते सांग. बोल, पुढच्या रविवारी येतोस का? येईन रे, पण नक्की कधी ते सांगत नाही. वेळच मिळत नाही बघ अलीकडे. का काय झालं? कसली कामं असतात अलीकडे? असं म्हणून तो थांबला आणि माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत तो म्हणाला. रिगलला जाऊन बसतोस वाटतं रोज. त्याचा रोख माझ्या लक्षात आला, पण मी न कळल्यासारखं दाखवून म्हणालो. म्हणजे? कळलं नाही मला. सलमा काय म्हणते? सलमा? हा हा हा, सलमा. सलमा बरी आहे की. भेटते मला मधून मधून. मधून मधून की रोजच? रोजच म्हणालास तरी माझी काही हरकत नाही हो. मी सध्या एक कादंबरी लिहितोय. तिला बरोबर घेऊन आणि तुला स्पष्टच सांगायला हरकत नाही. सलमा तो मेरी बहन बन गई है. बहन? आणि तो एकदम गंभीर झाला. त्याने माझ्याकडे एकदा पाहून घेतलं. अच्छी बात है. पण बघ बुवा. माझी कीव आल्यासारखा चेहरा करून तो म्हणाला. हळूच त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि हलकेच दाबला. एकदा एक याचक धर्मराजाकडे आला. धर्मराज त्याला म्हणाले, आपण उद्या या. आपणाला पाहिजे असलेली वस्तू मी उद्या आपणाला देईन. जवळच उभ्या असलेल्या भीमाने हे ऐकलं. एक मोठी घंटा टांगून ठेवलेली होती. त्या ठिकाणी तो गेला. पांडवांचा फार मोठा विजय झाला की ही घंटा जोरजोराने वाजवण्यात येत असे. भीमाने जोरजोरात घंटा वाजवण्यास सुरुवात केली. घंटेचा आवाज ऐकताच धर्मराज चकित झाले. स्वतः भीम घंटा वाजवत आहे हे समजल्यावर त्यांनी त्याला बोलावून घंटानाद करण्याचं कारण विचारलं. भीम म्हणाला, आज मोठा विजय झाला आहे. मानवाचा मृत्यूवर काही प्रहारांचा विजय. एका याचकाला पाहिजे असलेली वस्तू देण्यासाठी आपण त्याला उद्या बोलावले आहे. याचा अर्थ आपण उद्यापर्यंत जिवंत राहणार हे निश्चित. मृत्यूवर काही प्रहारांचा विजय मिळवण्यापेक्षा दुसरा मोठा विजय कोणता असू शकेल का? एक काम होतं तुझ्याकडे. करशील काम? दिनकर म्हणाला. कसलं रे काम? काम काम जरा नाजूक आहे बघ, दिनकर म्हणाला. 5:30च्या सुमाराला दिनकर एके दिवशी माझ्या ऑफिसवर आला. मी निघण्याच्या तयारीतच होतो. त्याला घेऊन मी मद्रास कॅफेमध्ये जाऊन बसलो. त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी अस्वस्थता होती. काम नाजूक आहे असं म्हणल्यावर मी तर्क केला की त्याला पैसे बिसे पाहिजे असतील. बोल काय काम आहे? मी त्याला विचारलं. त्याची चुळबुळ सुरू झाली. घालमेल झाली. बोलावं की न बोलावं याचा तो विचार करत असावा. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, तिला मूल हवंय रे. ती मुलासाठी फार आतुर झाली आहे. अक्षरशः ध्यासच घेतला आहे. मग? मग काय? वाक्य अर्धवट ठेवूनच तो म्हणाला, तिचा माझ्यावर खूप जीव जडलाय रे. पण काय करू? तिला मूल हवंय. आणि तो परत थांबला. त्याचा चेहरा काळवंडला होता. माझीही अशी अवस्था. काय करू कळत नाही. बरं मग पुढे? पुढे काय? काही मार्ग काढता येईल काय म्हणून तुझ्याकडे आलो होतो. मार्ग? आणि मी काढणार?
हो हो, तूच तूच मार्ग काढशील याची मला खात्री आहे, म्हणून तुझ्याकडे आलोय. तू माझा जुना दोस्त, प्लीज एवढी मदत कर रे. तो अगदी लाचारीने बोलत होता. मला त्याची दया आली. मी जरा समजावणीच्या स्वरात म्हणालो, पण कसा काय मार्ग काढायचा हा प्रश्न आहेच की. मी सांगू? तू एकदा येऊन जा आमच्याकडे अंधेरीला, फक्त एकदाच. तुझ्या फक्त एकदा येण्याने काम फत्ते होईल बघ. प्लीज, नाही म्हणू नकोस. मी हादरलो. कधी काळी तो मला असलं काम सांगेल याच्यावर माझा विश्वासच बसला नसता. मी एकदम भडकलो. अरे काय वेडबीड तर लागलं नाही ना तुला? गाढवासारखं बरळतोयस तो. तुझ्या बायकोची इच्छा पुरी करायला काय मीच सापडलो तुला? माझा संताप अनावर झाला. मी जाम तापलो. माझा अवतार बघून तो घाबरला. तो गयावया करू लागला. काकुळतीस आला. नाही रे, वाटेवरच्या वाटसरूला मी कोणत्या तोंडाने सांगू? तू माझा जानी दोस्त, जिगरी. तू मला समजून घेशील असं वाटलं. शिवाय तू. मी डोक्यावर हात मारून घेतला. एखाद्या खोलीत दाट काळोख दाटला असेल आणि आपण तिथे जाऊन अंधार अंधार असं ओरडलो तर तो अंधार नष्ट होईल काय? ऑक्टोबर हिट. ऊन वखवकल्यासारखं अंगाला डसत होतं. त्या दिवशी ऑफिसला कसलीशी सुट्टी होती. मी आपला यडझव्यासारखा दुपारचा भटकत होतो. कादंबरी लिहिण्याचा संकल्प पुरा करायचा होता आणि तोच विचार डोक्यात भुणभुण करत होता. भटकण्याची आदत माझी मूळचीच. शिवाय कादंबरीचा विषयच असा होता की घरी बसून सूर्योदयाचा देखावा रेखाटता येणं शक्य नव्हतं. सुपर सिनेमा जवळून नॉवेल्टीला पार करत मी ग्रँड रोडच्या नाक्यावरती आलो. घसा सुकल्यासारखा झाला होता. इथेच कुठेतरी मस्तपैकी लस्सीचं दुकान होतं हे मला आठवलं. इकडे तिकडे पाहिलं आणि डोळ्यासमोरच ते दुकान सापडलं. मी आत शिरलो. माझ्या समोरच एक भपकेबाज पोशाखातला तरुण बसला होता. बोटात 2-3 अंगठ्या, शर्टाला सोन्याची बटणं. मी बसतो न बसतो तोच माझ्याकडे निरखून पाहू लागला. मी त्याची नजर चुकवत लस्सीची ऑर्डर दिली. तरीही तो माझ्याकडे पाहतच होता. पाहता पाहता तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला आणि एकदम त्याचा चेहरा उजळला. डोळे विस्फारले. गरजल्यासारखा तो म्हणाला, हॅलो प्रदीप, अरे मला ओळखलंस की नाही तू? मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. विचारात पडलो. त्याला कुठे पाहिलं ते आठवायला लागलो. काहीच लक्षात येईना. म्हणालो, आय एम सॉरी, मी ओळखलं नाही आपल्याला. अरे कसा ओळखशील? कितीतरी वर्ष आपली भेटच झाली नाही की. मी तरी तुला प्रथम कुठं ओळखलं? मी अशोक. अरे अशोक फडणीस. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अशोक फडणीस हायस्कूलमधला वर्गमित्र. त्याच्यात केवढा तरी बदल झाला होता. तसा तो मूळचा स्मार्ट होता, पण जरा पापभिरू होता. असं करू नये, तसं करू नये, हे वाईट आहे, हे केल्यानं पाप लागेल, अशा तऱ्हेच्या विचारात आणि वातावरणात त्याचा पिंड घुटमळत होता. अगदी साधी राहणी त्याला आवडे, तरी तो स्मार्ट होता. पण आता त्याच्यात खूप बदल झालेला दिसला. भपक्यातच तो गुरफटलेला दिसला. अरे तुझं कसं काय चाललंय? नोकरी बिकरी? त्याने माझी चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक प्रश्नाची मी जुजबी उत्तरे दिली. मग त्याने चौकशी केली. हा भेटतो का? तो भेटतो का? अमुक अमुकचं लग्न झालंय का? तमुक तमुक फॉरेनला गेला. अमक्याच्या बायकोने घटस्फोट घेतला. तमका ॲक्सिडेंटने वारला. त्याला वर्गमित्रांची बरीच माहिती दिसली. पण माझ्याबद्दल मात्र त्याला विशेषच कळलं नव्हतं. एकदम कसला तरी विचार डोक्यात शिरल्यासारखा तो म्हणाला, अरे बरं झालं तू भेटलास. मी तुझ्यासारख्या माणसाच्या शोधातच होतो. माझ्यासारख्या? होय होय, तुझ्यासारख्या. तुझ्यासारख्या एका सुंदर सुदृढ तरुणाच्या शोधात. माझ्या स्तुतीनं मी जरा सुखावलो. अरे पण तुला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलं नाही रे. चल सांगतो. इथून उठूया का आपण? असं म्हणून तो गल्ल्यावर गेला आणि पाकिटातली 100ची नोट बेफिकीरपणे गल्ल्यावर फेकली. बाहेर त्याची निळी फियाट उभी होती. माझ्याकरिता त्याने अदबीने दार उघडलं आणि माझ्या शेजारी बसून त्याने मोटार स्टार्ट केली. माझ्या डोक्यात प्रकाशच पडेना. हे आहे तरी काय? हायस्कूलमधला अशोक आणि आजचा अशोक. त्याचा भपकेबाज पोशाख, त्याची कार आणि एकंदरीत बेफिकीर वृत्ती काहीच मेळ बसत नव्हता. गाडीतच मी त्याला म्हणालो, आय वॉन्डर अशोक, तू फार बदलून गेलायस रे. तो हसला. चौपाटीच्या वळणावर गाडी टर्न करता करता म्हणाला, बदलण्याची वेळ येते तेव्हा बदलावं लागतं माणसाला.
माझ्या आयुष्यातला हा टर्न तू ऐकशील तर चाटच होऊन जाशील. त्याने कार स्पीडने मलबार हिलच्या दिशेने हाकलली आणि कमला नेहरू पार्क जवळ असलेल्या सीव्ह्यू हॉटेलात त्याने मला नेलं. त्याचं ते नेहमीचं हॉटेल असावं असं वाटलं, कारण तो आल्याबरोबर सगळ्या वेटरनी त्याला सलाम ठोकला. कठड्याजवळचे एक टेबल पकडून आम्ही बसलो. खाली चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा कर्व्ह कुलाब्याला भिडलेला. बुटकी बुटकी झालेली अर्धी अधिक मुंबई. त्याने सरळ सरळ मला प्रश्न विचारला. हे बघ प्रदीप, तुला पगार किती मिळतो? मी त्याला सरळ सरळ सांगितलं. हे बघ, स्त्रीला तिचं वय आणि पुरुषाला त्याचा पगार कधीच विचारू नये. अरे वा, तू तर एखाद्या लेखका बिखकासारखा बोलायला लागलायस. आणि एकदम आठवल्यासारखं म्हणाला, अरे हो साला, मी विसरलोच की तू तर लेखकच आहेस. तुझा काय कविता संग्रह की काय प्रसिद्ध झाला होता ना रे. बरं ते जाऊन दे, आपण उद्याचं बोलू. टेक इट सिरियस. तुला पगार किती मिळतो? मी ते सिरियसली टेक करून त्याला माझा पगार सांगितला. तुझ्या पगाराच्या चौपट रक्कम तुला मिळेल अशी एखादी नोकरी मी तुला दिली तर? आय मीन ही नोकरी आहेच. तुझ्या या 10:30 ते 5:30 सारखी. यू विल बी फ्री ऑल द वाईल. म्हणजे काय? तो काय बोलतोय हे माझ्या लक्षातच येईना. हे बघ, तो शांतपणे म्हणाला, मी जे तुला सांगणार आहे त्यावर तुझा कदाचित विश्वास बसणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाही. तू हुशार आहेस, समजदार आहेस आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तू एक लेखक आहेस. मी आता गंभीर झालो. अशोक विषयीचं कुतूहल अधिकच दाट होत होतं. मी म्हणालो, गो ऑन. त्याने इकडे तिकडे पाहिलं, अधिक सरकला व माझ्याजवळ हळूच आवाजात म्हणाला, हे बघ, माझी एक फर्म आहे. माझ्याबरोबर काम करणारे सगळे लोक तुझ्यासारखे प्रिन्स ऑफ चार्मिंग आहेत. फर्मचे डीलिंग जरा वेगळ्या स्वरूपाचं आहे. तुला वेश्या माहीत आहेत ना? आय मीन प्रॉस्टिट्यूट. त्यांच्याविषयी तू ऐकलं असशीलच. त्या जे काम करतात तेच काम आम्ही करतो, पण अगदी उलट्या अर्थाने. फरक एवढाच की तिथे स्त्री असते आणि हिते पुरुष. म्हणजे? मी मध्येच म्हणालो, म्हणजे असं, पुरुषाला गरज लागली म्हणजे तो वेश्येकडे जातो, स्त्री वेश्येकडे. आणि स्त्रीला गरज लागली तर? अशा गरजू स्त्रीनं काय करावं मग? तिची गरज आम्ही पुरवतो. गरज पुरवायची आणि त्याचा मोबदला पैशात घ्यायचा. हा आमचा धंदा, बिझनेस. वेश्या म्हणजे काय? वेश्यावृत्तीची स्त्री. आय अंडरस्टँड. तुझ्या सर्व लक्षात आलं असेलच आता. बस, नाव यू विल बी वन अवर कलिग्स. बट इट इज अ सिम्पली हॉरिबल. आय डोंट डिनाय इट. तो शांतपणे म्हणाला, याच्याही पेक्षा खूप हॉरिबल गोष्टी माहीत आहेत मला. नंतर सावकाश सांगेन तुला कधीतरी. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. माझी आजची पोझिशन माझ्या एकदम लक्षात आली. एका वेश्येचा मी मानलेला भाऊ आणि उद्याचा पुरुष वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपैकी एक. मला हे सगळं कसंसच वाटत होतं. मीही असल्या खूप गोष्टी पाहिल्या होत्या, खूप गोष्टी ऐकल्या होत्या, पण हा मामला जरा वेगळाच होता. मी विचारात पडलो. अशोक मागचं संभाषण पुढे चालू ठेवीत म्हणाला, हे बघ, हा बिझनेस अत्यंत गुप्त स्वरूपाचा आहे आणि तो हायर लेवलने होतो. आमची गिऱ्हाईकं म्हणजे फक्त बड्या घरच्या बायका, ज्यांना हे घरी मिळत नाही. त्यांची गरज आम्ही भागवतो. सगळंच व्यवस्थित. ह्या कानाची बातमी त्या कानाला नाही. माझी चिंताग्रस्त मुद्रा पाहून तो म्हणाला, तू विचारात पडावास यात काहीच आश्चर्य नाही रे. दुसरा कोणताही माणूस ऐकल्यावर वंडरस्ट्रक होईलच. माझ्या दृष्टीने जर तू हे काम स्वीकारलंस तर तुला पैशापरी पैसा मिळेल. आणि आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तू कितीही पैसा मोजलास तरी तुला हे नवजग पाहायला मिळणार नाही. तू लेखक आहेस. इट इज अ बून फॉर यू. ते शेवटचं वाक्य तो परीक्षेसाठी अंडरलाईन करावं अशा आविर्भावात म्हणाला. माझ्या डोक्यात एकदम लाटाच उसळायला लागल्या. झगमग झगमग प्रकाश. ते त्याचं शेवटचं वाक्य मेंदू घुसळून टाकू लागलं. इट इज अ बून फॉर यू. इट इज अ बून फॉर यू. माझ्या आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता. क्रायसिस कयामतच्या रात्रीपूर्वीचे काही दिवस. मला सलमाची आठवण झाली. मला दिनकरची आठवण झाली. मला शकुताईची आठवण झाली. रेस्कोर्स आठवलं. ज्या चाळीत माझं बालपण गेलं ती चाळ देखील आठवली. ते सगळं विश्व अलगद माझ्या पुढ्यात येऊन उभं राहिलं. व्हॉट टू डू? काय करावं? काय करावं? अंतर्मन ओरडत होतं, गो अहेड माय बॉय, गो अहेड. एकदम डोळ्यासमोर सैरभैर होऊ लागलं. समोरची मुंबईतली बुटकी घरं नाहीशी झाली.
आणि समुद्र अगस्तीने पिऊन टाकल्यासारखा अदृश्य झाला. सर्वत्र धुरकट धुरकट. मी काळोखात तरंगायला लागलो. एका खोल विहिरीतून आवाज आल्यासारखा माझ्या शरीरातून प्रतिध्वनी बाहेर पडले. मी केवढ्या तरी मोठ्याने ओरडलो, आय एम रेडी, आय एम रेडी. मी भानावर आलो तेव्हा धावत आलेला वेटर मला म्हणत होता, साब क्या लावू, कोका कोला लावू? पियानो वाजवताना वादक प्रारंभी प्रत्येक पट्टीवर जाणीवपूर्वक बोटं ठेवतो. त्या पट्ट्यांची सवय होईतोपर्यंत तो तसे करतो. सवय झाल्यानंतर प्रत्येक पट्टीवर स्वतंत्रपणे लक्ष न देता तो गाणे वाजवू लागतो. मी दारावरची बेल वाजवली. अशोकच्या कंपनीत जॉईन झाल्यावर हा माझ्या कामाचा पहिलाच प्रसंग होता. हृदय धडधडत होतं. मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या ऑफिसात नोकरीला लागलो त्या दिवशीही हृदय असंच धडधडत होतं. आता मला जगाचे छक्केपंजे माहीत झाले होते, तरी पहिल्याच वेळची ही धडपड अपरिहार्य वाटत होती. दार उघडलं जाईना. मी दुसऱ्यांदा बेल वाजवली. जरा जास्त वेळच. दार उघडलं गेलं. एक तिशीतली बाई बाहेर आली. तिची मुद्रा जरा चिंताग्रस्त वाटत होती. कोण पाहिजे? तिने चाचरत विचारलं. मी एमपी. तुमचा फ्रीज बिघडलाय ना, तो दुरुस्त करायला कंपनीनं पाठवलंय. हा हा हा, या या या, आत या. तिचा चेहरा उजळला. मी हत्यारांची बॅग घेऊन आत गेलो. तिने मला दिवाणखान्यात नेलं. थोड्या वेळाने ती बाहेर आली. म्हणाली, सगळी तयारी आहे, आत चला. ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली. मी तिच्या पलंगावरती बसलो. तिने झटकन वाकून माझे एक दीर्घ चुंबन घेतलं आणि मला खाली लोळवलं. या अचानक माऱ्याने मी गुदमरलो. दिस वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. एखाद्या हक्काच्या वस्तूसारखं तिला जे जे हवं ते तिने मागून घेतलं. सारखी ती हाव स्वीट म्हणत होती. साधारण अर्ध्या तासाच्या कालावधीत तिचा हाव स्वीट इतक्या वेळा झालं की तिला हाव स्वीट खेरीज दुसरे शब्दच माहीत नसावेत. मी टाइम मार्क केला. फ्रीज दुरुस्त करण्याची हत्यारं बांधली आणि तिचा निरोप घेतला. तिचा फ्रीज दुरुस्त झाला होता का कोण जाणे. तिचा तो फ्रीज परत बिघडेल असं वाटू लागलं. त्या दिवशी जहांगीर आर्ट गॅलरीजवळ सलमा बरोबर आणखी 2 मुली होत्या. मी दिसल्याबरोबर त्या फिदी फिदी हसायला लागल्या. त्या दोघींना मी यापूर्वी 2-3 वेळा पाहिलं होतं. त्यातली एक सलमाला म्हणाली, देख सलमा, तेरे प्यारे भाईजान आ गए. भाईजान या शब्दावर तिने दिलेला जोर माझ्या लक्षात आला. त्यावर हसत हसत सलमा म्हणाली, देख जमना, तू इतनी मत जला कर. यदि तू चाहती है तो मैं तुझे भी भाईजान दूंगी. ना रे बाबा ना, ती खांदे उडवीत म्हणाली. त्यावर दुसरी जमनाला उडीत म्हणाली, अरे जमना, चल खसक यहाँ से. देखती नहीं सलमा के भाईजान आ गए हैं. उनकी गुफ्तगू में कायको कबाब में हड्डी बनती है. सलमा भडकली. तिने त्या दोघींना फुटासची गोळी घ्यायला लावली. त्या दोघी आपले आता धडगत नाही म्हणून तिथून लचकत मुरडत सटकल्या. ती थोडी चिंताग्रस्त दिसत होती. बराच वेळ आम्ही मुकाट्याने रिगलच्या दिशेने चालत होतो. कुणीही बोलत नव्हतं. मला हे खटकलं. मी तिला हटकलं. क्यों, आज तबीयत ठीक नहीं है क्या? नहीं, वैसी कोई बात नहीं. तो क्या बात है? आप खोई खोई से नजर आती है. आज धंधा नहीं करना है क्या? नहीं. ती मान खाली घालून म्हणाली. तो क्या हुआ? मैं महीने के 4 दिन किसी के साथ बैठती नहीं औरों के जैसी. ती मान तशीच ठेवून म्हणाली. ओहो. माझ्या तोंडून उद्गार आला. मी थोडा वेळ गप्पच बसलो. तिने आपली मान एकदम वर उचलली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, देखिए, मैं आपसे एक बात पूछती हूँ. गुस्सा तो नहीं करोगे? गुस्सा? और आपसे? तो सुनो, आपको कभी भी किसी भी लड़की के साथ बैठने का कभी दिल नहीं होता? सच सच बताइएगा. मी क्षीण हसलो. थोडा वेळ थांबलो. उत्तर देणं आवश्यकच होतं. दिल तो चाहता है, मगर मैं उसे रोक लेता हूँ. क्यों? रोकना क्या बुरी बात है? मी म्हणालो. क्या बुरा और क्या भला. खैर, छोड़िए इन बातों को. अब मैं निश्चिंत हो गई हूँ. मतलब यह भाईजान, एक न एक दिन मुझे आपके यहाँ रहने के लिए आना ही पड़ेगा. बस मैं तंग हो गई हूँ. उससे छुटकारा चाहती हूँ. एक दिन वह मेरा गला घोट देगा. तो बताइए, क्या आप मुझे सहारा दोगे? अशोकच्या कंपनीत नोकरीला लागलो तेव्हाच मी कारकुनीच्या फासातून मोकळा झालो होतो. अगदी जगावेगळं आयुष्य जगताना मला वेगळीच अनुभूती येत होती. जिथं कॉल येई तिथं जाण्याव्यतिरिक्त कसलाच त्रास नव्हता. एमपी मेल प्रॉस्टिट्यूशन,
बदाम, पिस्ते, मनुका, सफरचंद, साजूक तूप आणि अस्सल शिलाजीत. दर दिवशी असला काहीतरी खुराक खावा आणि अगदी ऐशो आरामात राहावं, हा माझा नित्याचाच कार्यक्रम झाला होता. माझे सहकारीही हाच अनुभव घेत होते. पण एक महत्वाचं बंधन सगळ्यांनाच पाळावं लागत असे. कडेकोट गुप्तता. इतकं की चुकून एखादी गोष्ट भिंतीलाही सांगता येत नसे. असं एक विलक्षण वेगळं जग कधीतरी माझ्या वाट्याला येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. वेगवेगळ्या स्त्रियांशी संबंध येईल, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या, षोडशीपासून प्रौढेपर्यंत. मला एक कॉल आला. तो विटी जवळच्या एका आलिशान हॉटेलात. ते हॉटेलच मुळी प्रॉस्टिट्यूशनसाठी प्रसिद्ध होतं. मुंबईच्या असल्या कितीतरी हॉटेलांत आम्हाला जावं लागे. रूम नंबर 6, सेकंड फ्लोअर. कोड वर्ड्सची देवाणघेवाण झाली. रूम मधली स्त्री एक पारशी प्रौढा होती. 50शीला झुकलेली, गोरी गोरी पान, काहीसा फिक्कट गोरा रंग, मेकअपचा जाड थर. आल्या आल्याच तिने टकळी सुरू केली. माझ्या हातात हात गुंतवून ती मला अगदी खेटून बसली. मला पाहिल्याबरोबर तिला माझ्यासारख्याच दुसऱ्या माणसाची आठवण झाली. एकेकाळी ती त्या माणसासोबत फिरत असे. क्लायमॅक्सला जाण्यात मला विशेष रसच दिसला नाही. पुरुषाला खेळवीत खेळवीत राहायचं ही तिची विशेष हॉबी दिसली. आमच्या धंद्याशी पूर्ण विसंगत असे सवाल ती मला करू लागली. इकडं तिकडं उत्तरं देऊन मी तिला टाळू लागलो तेव्हा तिने विषय बदलला. ती आपल्या विषयीची माहिती सांगू लागली. एक एक मजेदार आठवण. तिने आपल्या आयुष्यात त्यावेळेपर्यंत अगदी ठरवून वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष अनुभवले होते. एक श्रीमंत विधवा, त्यामुळे तिला काहीच कमी नव्हतं. एका शिखाची गोष्ट सांगून तिनं मला इतकं हसवलं की नंतर मी इतका हसलो कसा याचंच मला आश्चर्य वाटलं. सरदारजीचे जोक्स तर तिच्याजवळ इतके होते की त्यातले कित्येक मलाही माहीत नव्हते. ती सरदारजीला पहिल्यांदा भेटली तेव्हा तर तिने हाऊ डू यू डूचा तो पेटंट जोक प्रत्यक्षच अनुभवला. तासभर तिने सारखी बडबड लावली होती. सांगता सांगता ती स्वतःच हसायची, खळखळून हसायची. पण हे सगळं करताना ती माझ्या अंगाशी दंगामस्ती करतच होती. आणि एकदम तिने मला वेगळाच प्रश्न विचारला. तारा बॉडी पर तल घणा छे न, जोवा देनी. आणि वेड्यासारखी माझ्या उघड्या शरीरावरील तीळ मोजू लागली. आणि मोजता मोजता ती अशा ठिकाणी आली की मी अनुभवी असताना सुद्धा मला कसंसच झालं. नंतर आम्ही बिछाण्यावरती बराच वेळ पडून राहिलो. ती थोडीशी गंभीर झाली. बोलता बोलता ती तिच्या आयुष्यात आलेल्या तिला आवडणाऱ्या माणसाविषयी सांगू लागली. तो कसा प्रेमळ होता, तिला कसा जपत असे. तिच्या आणि त्याच्या संबंधीच्या आठवणी ती भडाभड सांगू लागली आणि बोलता बोलता तिचा आवाज जड झाला. डोळे पाणावले. मला एकदम झोब्रा द ग्रीक मधल्या पुलिनाची आठवण झाली. थोड्याफार फरकाने डिट्टो तशीच. फरक एवढाच होता की तिचा झोब्रा मी नव्हतो. कधीतरी जुने मित्र भेटत, मग आम्ही खूप गप्पा मारत असू. गोष्टी इतक्या रंगत की आम्हाला घरी जाण्याचं भानच राहत नसे. 1-2 मित्र असे असत की त्यांना तासातासाने लघवीला जावं लागे. मग ओघानेच मुंबईतल्या सार्वजनिक मुत्र्यांची गोष्ट निघे. आमचा तो एक मित्र असा होता की त्याच्या त्या वारंवार लघवी होण्याच्या सवयीमुळे त्याने मुंबईतील एकही सार्वजनिक मुत्री सोडली नव्हती. मुंबईत अधिकाधिक मुत्र्या बांधायला हव्यात ही एक मागणी होती. तो गमतीने म्हणे, मी मेल्यानंतर जागोजाग माझ्या स्मरणार्थ मुत्र्या बांधा, असं मी माझ्या मृत्यूपत्रातच लिहून ठेवणार आहे. लघवीवरून मला आमच्या ऑफिसची आठवण होई. आमचं ऑफिस म्हणजे एक औरच प्रकरण होतं. प्रत्येक कारकुंडा म्हणजे एक इरसाल नमुनाच. एखाद्याला जर का लघवीला जायचं असलं तर तो म्हणे, अरे मी जरा सही करून येतो हा. आपण नेहमी ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतो त्यांना त्यांनी वेगवेगळी नावं दिलेली असत. एखादा केस कापून ऑफिसात आला तर त्याला म्हणायचे, काय रे वाढदिवस करून आलास की काय. एखाद्याने दांडी मारली आणि दुसऱ्या दिवशी तो कामावर आला तर त्याला म्हणायचे, कोळसेवाल्याची आई वारली काय. ऑफिसात आल्यावर एखादा मरगळलेला दिसला की म्हणत, काय काल नकाशा बिकाशा काढलास की काय. एखादी बाई पुल्ले उडवीत चालली की म्हणायचे, बघ कशी भजन करीत चालली आहे.
एखाद्या कारकुनाला बरेच दिवस मूल झालं नसलं तर आपसात म्हणत, अरे उसके बॅटरी का मसाला ही खतम हो गया है. ऑफिसात एखादी मुलगी खाली पडलेला पेपर उचलून घेण्याकरिता खाली वाकली आणि परत उभी राहिली आणि जर तिचं पातळ मागच्या भागात अडकलेलं असलं तर एक दुसऱ्याला म्हणे, अरे बघ 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 बकरी पाला खाते बघ. एक दिवस रस्त्यावरून जात असताना माझ्या रंगीबेरंगी कपड्यांकडे पाहून एक कुत्रा जोरजोराने भुंकायलाच लागला. बराच वेळ भुंकत भुंकत त्याने माझा पाठलाग केला. कुत्र्याला पाहून मला माझ्या बालपणातली ती गंमत आठवली. एखाद्या कुत्र्याला असं भुंकताना पाहून मला नेहमीच आठवे. लहानपणी एक मजेदार कला मला उगत होती. एखादा कुत्रा रस्त्यावर हगत असला तर त्याचं हगणं बंद करण्याची. मी काय करायचो? कुत्रा आपल्या पाठीमागच्या 2 पायांवर भार टाकून आणि पोक काढून कुंथायला लागला की मी समजायचो की हा बेटा आता शी करणार. की मी लगेच दोन्ही अंगठ्या जवळची बोटे एकमेकात अडकवून ओढून धरायचो. जितक्या जोरात ओढायचो तितक्या जोरात त्याचा इफेक्ट व्हायचा. म्हणजे कुत्र्याला हगणंच अशक्य व्हायचं. मग तो आपल्या ढुंगणाजवळचा भाग खालीवर खालीवर करत राहायचा आणि वाईट तोंड करून 4 पायांवरती तुरु तुरु चालत राहायचा आणि काहीतरी चाळा म्हणून जवळच्या एखाद्या आडोशावर तंगडी वर करायचा. एखाद्या माणसाला एकदम शिंक येते आहे असं वाटावं आणि बराच वेळ त्याची नाकपुडी हालत राहावी आणि शिंक आतल्यात जिरावी तसं त्या कुत्र्याचं व्हायचं. त्या दिवशी कुत्रा अंगावर भुकत असताना माझ्या मनात हा विचार सहज आला की बेट्याला भुंकता भुंकता हगायला व्हावं आणि मी त्या जुन्या जादूने त्या साल्याचं हगणंच बंद करून टाकावं. जनरली सलमासारख्या वेश्या एखादा माणूस पकडून त्याच्या आधाराने राहत. बराच वेळा असं होई. अचानक एखादी रेड पडे आणि त्यामुळे त्यांना पोलिसांच्या कस्टडीत जाऊन पडावं लागे. अशा वेळी जामिनावरती सोडून आणण्याकरिता एखादा माणूस लागेच की. एकटं राहिलं तरी समाजात फिरताना बऱ्याचदा त्यांना त्रास होई. अशा वेळी कुणीतरी आधाराला लागेच. बॉम्बे सेंट्रलला अशाच एका त्या भागात रुबाब असणाऱ्या माणसाच्या आधाराने सलमा राही. तो माणूस नोकरी बिकरी करत नसे. एखाद दुसऱ्याला उगाचच लाफा मारून बेवडा मारल्यानंतर गल्लीच्या टोकाशी उभा राहत आवाज देऊन त्याने दरारा निर्माण केला होता. दारूचा धंदा आणि स्मगलिंग मध्ये भागीदारी यांच्यातून तो पैसा मिळवी. पण कधी कधी हालत होई आणि तो महिन्याच्या महिने धंदा बंद करून सारखा एकसारखा पीत राही आणि अक्षरशः लोळत राही. अलीकडे त्याचं हे प्रकरण भलत्याच थराला गेलं होतं. काही काम न करता आयतं बसून खाण्याची त्याला सवय लागली होती. धंद्यावरून सलमा घरी आली की तो तिच्याकडे पैसे मागी. सुरुवातीला तिने स्वखुशीने त्याला पैसे दिलेही, पण जेव्हा तो फारच आउटलाईनला गेला तेव्हा मात्र तिला राग आला. मग ती पैसे द्यायला काकू करू लागली. एखाद्या वेळेला ती पैसे देतही नसे. त्यावर त्या दादातला दादा जागा व्हायचा. तो बळजबरीने तिच्याकडचे पैसे हिसकावून घेई. प्रतिकार केला तर मारझोडही करी. हे असं बरेच दिवस चाले. सलमाने हे काही मर्यादेपर्यंत सहन केलं आणि एक दिवस फारच झालं तेव्हा तिने निर्णय घेतला. एक दिवस ती सरळ माझ्या लालबागच्या खोलीवर आली. बॉम्बे सेंट्रलला कायमचा निरोप देऊन. ती जाम भडकली होती. अंगातून अंगार फुलला होता. तिच्या हातातल्या सामानावरून मला सगळ्या परिस्थितीची कल्पना आली होती. मी तिचं आनंदाने स्वागत केलं. पण माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं. ती घरातून बाहेर पडली हे दादाला कळेलच. तो तिच्यासाठी खाक छानील. धंद्यावर गेली असताना तो तिला गाठील आणि मग परत तेच. एक दिवशी राडा, मारामाऱ्या. अर्थात या गोष्टीला मी भीत नव्हतोच. माझ्याही दादा लोकांशी काही कमी ओळखी नव्हत्या. पण या सगळ्या गोष्टीत तिला त्रास हा होणारच होता. मी तिला तसं बोलून देखील गेलो. जो हुआ वो ठीक हो गया, लेकिन वह दादा खामोश नहीं बैठेगा. यावर आधीच भडकलेली सलमा एकदम आग बबुली झाली आणि तिच्या तोंडातून अंगार बरसला. अरे जा, वो भड़वा मुझे क्या करेगा? अरे मैं तो उसके मेरे लवडे पे मारती हूँ. तशाही स्थितीत मला हसू आवरलं नाही. माझ्या हातामध्ये ऑर्डर आली. बांद्रा प्लॉट नंबर अमुक अमुक, बंगल्याचं नाव तमुक तमुक. नेहमीप्रमाणे फ्रीज दुरुस्त करण्याची हत्यारं असलेली बॅग घेऊन गेलो. दार उघडून तिने माझं स्वागत केलं. तिला पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की मी तिला कुठेतरी पाहिलं आहे.
आणि एकदम माझी ट्यूबलाईट लागली. ती हिंदी सिनेमातली बऱ्यापैकी कामं करणारी सहनायिका होती. खरं म्हणजे मला तिला पाहिल्याबरोबर बरं वाटलं. कारण कोण कुठली बाई वाट्याला येई त्याचा काही धरबंधच नव्हता. पैसे फेकून एखाद्या जख्ख म्हातारीलाही आमचं तारुण्य लुटता येत असे. एका चित्रपटात तिने केलेल्या कामावर मी एकदम लट्टू होतो. त्यामुळे ती मला अधिकच जवळची वाटू लागली. माझ्या चित्तवृत्ती फुलून आल्याचं हे आत्तापर्यंतचं पहिलंच उदाहरण. मला राहवलंच नाही. मी तिला म्हणालो, मॅडम, मी तुमचा फॅन आहे. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. ती लाजली आणि सुखावली. लाडीकपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, आप पिक्चरों में काम क्यों नहीं करते? आपका स्ट्रक्चर तो बहुत बेहतरीन है. मी हसलो गालातल्या गालात. मुझे कौन भला काम देगा? मुझे ऍक्टिंग बिक्टिंग कुछ आती नाही. यावरती इतकी खळखळून हसली की वरचं छप्पर कोसळून पडतंय की काय असंच मला वाटू लागलं. हसू आवरता आवरताच ती म्हणाली, अरे बाबा, यहा कोण गधा ऍक्टिंग करता है? असं म्हणत ती माझ्या दिशेने झेपावली आणि आपले हात माझ्या गळ्यात टाकून माझ्या ओठांचं कडकडून चुंबन घेतलं. मला एकदम घुसमटवून टाकलं. तिचा तो वेग इतका जबरदस्त होता की तिची ही ऍक्टिंग असणंच शक्य नव्हतं. ती माझ्या चुंबनानेच इतकी तृप्त झाली की ती माझ्या कानाला लागून हळूच म्हणाली, यू आर नॉट मॅन, यू आर युपिड. आणि आवेगाने माझ्या कानाचा चावा घेतला. तिची बोटं माझ्या ओठांवरून फिरत होती आणि मी नकळत हैराण होत होतो. त्या धुंदीत मी इतका बेफान झालो की तिचं बोट माझ्या दातात केव्हा आलं ते मला कळलंच नाही. यू स्टुपिड, असा लाडीकपणे उद्गार काढून ती माझ्या छातीवरच्या केसांतून हात फिरवू लागली. त्या प्रसंगानंतर दिनकरची आणि माझी भेट झाली नाही. तोही माझ्याकडे काही आला नाही आणि मीही त्याला कधी अंधेरीला जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कादंबरीचे लेखन, सलमा आणि एमपीची नोकरी फक्त एकदाच तो दादरला भेटला. भेटला म्हणजे दिसला. मी वर चर्चगेटकडे जात होतो आणि त्याची गाडी खाली विरुद्ध दिशेने जात होती. गाडी थांबली तेव्हा तो दाराजवळ उभा असलेला ओझरता दिसला. त्याच्या गाडीने वेग घेतला होता. त्यामुळे त्याची डोळाभेटच झाली. त्यानंतर त्याची आणि माझी भेट झाली की तो माझ्या घरी अगदी कायमचा राहायला आला तेव्हा. दिवस भराभर निघून गेल्या आणि ती घटना घडली. अंधेरीला ज्या बाईबरोबर तो राहत होता त्या बाईचा नवराच एके दिवशी झोपडीच्या दाराशी उभा राहिला. त्याला तुरुंगातून सोडून देण्यात आलं होतं. भलताच प्रसंग उभा राहिला होता. दारात खरा नवरा आणि घरात मानलेला नवरा. ती बाई मोठी शाणी निघाली. तिने त्यालाही जवळ केलं आणि यालाही. एका म्यानात दोन तलवारी. दोन दादल्यांची बायको म्हणून तिने आपला जीवनक्रम नव्याने सुरू केला. तुरुंगातून सुटलेल्या तिच्या नवऱ्यानेही विशेष कुरबुर केली नाही, कारण त्याला आयतं खाण्याची सवयच होती. त्याने विचार केला की बायकोही नोकरी करते आणि बायकोचा नवराही नोकरी करतो. ठीक आहे, आपलं काय जातंय? 2 वेळ जेवण, फुंकायला विड्या आणि वाटेल तेव्हा शेजेला बायको आहेच की. दिनकरवर खाटेवर झोपे आणि खाली बाईसाहेब आणि दादासाहेब. कधी मधी खालून खाटेचे खूर हालत तेव्हा दिनकर जागा होई आणि चुळबुळीचे आवाज ऐकत निमूट पडून राही. हा झाला नेहमीचाच कार्यक्रम. दिवस भराभर जात होते. हवेत बदल होत होता. अंधेरीतल्या त्या झोपडीतली हवा सुद्धा थोडी बदलत चालली. दिनकरच्या बायकोचा नवरा रोज पिऊन येई आणि दिनकर बरोबर या ना त्या कारणाने भांडत बसे. माझ्यासाठी हे का आणलं नाही, ते का आणलं नाहीस, माझ्या बायकोशी चिकटून का बसतोस, आणि नाना कारण. दिनकरची ती बाई आताशा दिनकरशी पूर्वीप्रमाणे वागत नव्हती. कामापुरतच बोले, बाकी सामसून. एक दिवस नवरा कुठे बाहेर गावी गेला. त्या दिनकरला हुक्की आली की तिच्याजवळ झोपावं, जरा बरं वाटेल. तिने त्याला नकार दिला. तो तिच्या आर्जव करू लागला. त्यावर ती भडकली, म्हणाली, नामर्दाजवळ झोपण्यात काय मज्जा. दिनकरचं मन खट्टू झालं. त्याला फार फार वाईट वाटू लागलं. आपण जिच्यासाठी एवढं केलं तीच आपल्यावरती उलटली हे पाहून त्याचा दिल उखडून गेला. कधी सटीसहा मासी इच्छा व्हावी आणि त्याची अशी दुर्दशा व्हावी. त्याचा जीव तिळतिळ तुटला. प्रकरण फारच वाढलं. तेव्हा तो समजला तिथे राहण्यास शहाणपणा नव्हता हे त्याने मनोमन जाणलं. एके दिवशी तो वैतागला आणि सरळ गाशा गुंडाळून अंधेरीला रामराम ठोकला आणि बराच खंगलेला दिनकर खोलीच्या दाराशी येऊन उभा राहिला.
काही महिन्यांपूर्वी तो मला माझ्या ऑफिसात भेटला होता. तो वेगळ्या कारणासाठी. त्याची त्याला आठवण झाली असावी. चेहरा केविलवाणा करीत दारातूनच म्हणाला, प्रदीप, अरे प्रदीप, मला माफ कर रे. मी परत तुझ्याकडेच आलो रे. मी त्याला पहिल्यांदा आत यायला सांगितलं. त्याला बसायला खुर्ची दिली आणि शांतपणे म्हणालो, जे झालं ते झालं. हे तुझं घर आहे. तू इथं राहू शकतोस. मी त्याला काहीही विचारलं नाही. फक्त एवढंच म्हणालो, सध्या सलमा देखील इथेच राहते. त्याने खोलीत सगळीकडे नजर फिरवली. दोरीवर सलमाचं पातळ सुकत पडलं होतं. तो माझ्याकडे पाहतच राहिला. मी न विचारताच त्याने त्या दिवशी रात्री आपली ती अंधेरीची कहाणी मला ऐकवली. सलमालाही हजारदा सांगितलं की तू धंदा सोडून टाक, बस झाला आता. पण तिने काही ऐकलं नाही. म्हणायला लागली, आदत जो हो गई है उससे छुटकारा पाना मुश्किल है. तो भी मैं कोशिश करूंगी. दररोज रतीबाला जाण्याऐवजी ती दिवसाआड जाऊ लागली. माझं म्हणणं तिला समजत होतं. तेव्हा मी विचार केला की तिला तिच्याच पद्धतीने जाऊ द्यावं. रात्रीची वेळ. मी सत्यकथेचा ताजा अंक वाचत आराम खुर्चीवर पडलो होतो. सलमा त्या दिवशी बाहेर गेली होती आणि दिनकर कामावरून आला नव्हता. मी एकटाच घरी होतो. थोड्या वेळाने दारावरून टकटक झाली. मी उठून पुढे आलो. कोणीतरी एक अनोळखी माणूस उभा. दिसायला राकट, एखाद्या मवाल्यासारखा. गुम्माडी ठोकलेली होती. मी विचारलं, कोण पाहिजे? यहा सलमा रहती है ना? जरा थांबून त्याला विचारलं, आप कौन है? मेरे सवाल का जवाब दो पहला. यहां सलमा रहती है ना? सलमा रहती है कि नहीं? हाँ हाँ हाँ, लेकिन आप कौन? मुझे नहीं पहचानता? बेलासिस रोड के दादा को? माझ्या चटकन ध्यानात आलं. मी जरा चरकलोच, तरी शांतपणे म्हणालो, आइए बैठिए. बैठने वाले को मार गोली. मैं पूछता हूँ सलमा कहाँ है? कहाँ है सलमा? सलमा बाहर गई. बाहर गई? किधर गई? और तुम नहीं गए? तुम ही हो ना उसके भडवे. तू नहीं गया उसके साथ दल्लाली करने? भडवा म्हटलेलं ऐकून मी भडकलो. माझे हात फुरफुरायला लागले. तरीही मी संयम बाळगला. त्याची बडबड मात्र चालूच होती. देखो, मैं तुझे ऐसा नहीं छोड़ूंगा. आखिर कहाँ तक तुम लोग मेरे पीछे रहेंगे? मैं तुझे वार्निंग देता हूँ, अगर सुबह तक सलमा मेरे घर वापस नहीं आएगी तो मुझ जैसा बुरा कोई नहीं होगा, समझे? मी तापलो, खवळलो, एकदम भड़कून म्हणालो, मेरे घर आकर मेरी बेइज्जती? देखो मियाँ, तुम सीधे चले जाओ यहाँ से. अरे किसको आवाज देता है? मुझको? यूसुफ दादा को? अरे तेरी ऐसी की तैसी, मैं तुझे अभी बता देता हूँ. त्याने आपला हात पाठीमागे खिशाकडे नेला, पण आत सरकवला नाही. म्हणाला, कल सुबह तक की मोहल्लत देता हूँ, ध्यान में रखना. अभी तो मैं जा रहा हूँ, वह रंडी को बता देना सब. त्याने माझ्याकडे एकदा खुनशी नजरेनं पाहिलं आणि खिशात हात घालून तो झोकांड्या खात आला तसा निघून गेला.